नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। वरच्या आपण जे अपडेट्स देत असतो ते MSCBच्या वॅकन्सीबद्दल किंवा अदर वॅकन्सीजबद्दल भरपूर आपण माहिती देत असतो। मागच्या 2-3 वर्षापासून विद्यार्थी आपल्याशी कनेक्टेड आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये किंवा बऱ्याचशा कंपनीजमध्ये झालेलं आहे। तर त्यामध्ये रिसेंटली मला जे काही आपण तुमचे जे कमेंट असतात किंवा कमेंट बॉक्समध्ये यूट्यूबवर जे काही कमेंट असतात किंवा पर्सनली मला जे फोन येतात किंवा मला पर्सनली जे काही मेसेज येतात व्हॉट्सअप थ्रू किंवा इनबॉक्स थ्रू टेक्स्ट मेसेज वगैरे, त्यावर मी तुम्हाला तुमचे प्रश्न काय आहेत त्यानुसार मी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असतो। मुख्यत्वे जे आता महापारेषणचा जो काही रिझल्ट आलेला आहे ITI विद्युत सहायकचा, तर त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड विद्यार्थी मित्र खूप वाट बघत आहे। 2600 प्लस वेटिंग असं आहे, त्यामध्ये 2600 विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। वेटिंगचं त्यानंतर होईल। तर त्यामध्ये झोन वाईज हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची अपेक्षा आहे किंवा एक्सपेक्टेड आहे की झोनमध्ये घेतील, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात ते हेड ऑफिसमध्ये घेणं शक्यता कमी आहे। परंतु आता काय डिसिजन घेतात ते पुढे काही दिवसामध्ये कळेलच। आजची साधारण 7 तारीख आलेली आहे, 7 जून आहे। अजूनपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं महापारेषणचं कुठल्याही प्रकारचं नोटीस दिलेलं नाही आहे महापारेषणनी ऑफिशियल साईटवर, किंवा कुठल्याच प्रकारचं काही नोटीस नाही आहे। तर त्यामध्ये थोडंसं याला आणखी डिले होऊ शकतं असं अंदाज येतो, पण तरी साधारण 15 ते 20 तारखेच्या दरम्यान तरी आतापर्यंत यायला पाहिजे असं मला वाटते, कारण पुढच्या 2-4 दिवसामध्ये कधी DVचं लेटर येऊ शकते किंवा नोटीस येऊ शकते। तर त्या दृष्टीने मी बरेच डॉक्युमेंट जे काय महत्त्वाचे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। ऑलरेडी आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड घेतलेला आहे, परंतु विद्यार्थी मित्र हे व्हिडिओ नीट बघत नाही किंवा मग त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनल किंवा बेल आयकन क्लिक केलं नसेल, त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या गोष्टी माहितीच पडत नाही। मग परत पुढच्या व्हिडिओमध्ये सर डॉक्युमेंटमध्ये काय लागते किंवा असे लागते का तसे लागते का, मला सगळ्यात जास्त कॉल मागच्या 8-10 दिवसापासून फक्त डॉक्युमेंट रिलेटेड आहे। विद्यार्थी मित्रांचे मेसेजसुद्धा त्याबद्दलच आहे। त्यावर मी ऑलरेडी भरपूर माहिती दिलेली आहे, डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तरी आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंफार रिफ्रेश करणार आहे आणि प्लस महावितरणचा जो काही रिझल्ट पेंडिंग आहे त्यावरसुद्धा एक अतिशय महत्त्वाचं तुम्हाला काही अपडेट म्हटल्यापेक्षा थोडंसं एक इन्फॉर्मेशन जी आपल्यापर्यंत आलेली असते ते तुम्हाला देणार आहे। आणि प्लस महाजेनकोचा रिझल्ट जो पेंडिंग आहे त्यावरसुद्धा आपण बोलणार आहे। CSRचा जो इश्यू आहे त्यावरसुद्धा आपण बोलणार आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, महापारेषण DVमध्ये जे काही आता होणार आहे तर ती साधारण आता 15 तारीख किंवा त्याच्या पुढे थोडंसं शक्यता आहे, कारण की 7 तारीख आलेली आहे, अजूनपर्यंत झालेलं नाही आहे। मी तुम्हाला ते सांगितलं होतं की 15 ते 30च्या दरम्यान हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता आहे। तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की प्रत्येक डॉक्युमेंट रेडी ठेवा, हलगर्जीपणा करू नका। विद्यार्थी मित्र सगळं माहीत असतानासुद्धा डॉक्युमेंट काढून ठेवत नाही। नॉन क्रिमिनल आवश्यक होतं, EWS सर्टिफिकेट त्या डेटचं आवश्यक होतं। बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम तोच आहे की आम्ही त्या डेटला काढलेलं नव्हतं, आता काढलं तर चालते का। ही रिस्क आहे, तुमच्या लेवलची रिस्क आहे। मी तुम्हाला माहिती सांगत असतो की जी डेट एक्झामची फॉर्म सबमिशनची जी फायनल डेट आहे त्या डेटच्या आधीचं तुम्हाला सर्टिफिकेट लागते। तर ते कुठले सर्टिफिकेट असो, ते डोमेसाईल असो की तुमचं EWS सर्टिफिकेट असो की नॉन क्रिमिनल असो की तुमचं आणखी काही सर्टिफिकेट असो, कास्ट सर्टिफिकेट असो, ठीक आहे, ते तुमचं डेटच्या आधीचं पाहिजे, ठीक आहे। आता विद्यार्थ्यांचा प्रश्न हाच मला वारंवार राहतो की सर आम्ही तेव्हा काढलं नाही, आता काढलं चालते का, आम्ही आता काढून ठेवलेलं आहे वगैरे। तर ही तुमची रिस्क आहे। जर त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर ठीक आहे, नाही तर तुमचं रिजेक्शन होईल। शक्यतोवर 99% डिपार्टमेंट किंवा कंपनी प्रयत्न करत असते की रिजेक्शन व्हायला नको। म्हणजे काय की तुम्ही एवढं मेहनतीने सिलेक्शन घेता, एवढं प्रयत्न करतात, त्यांनासुद्धा असं वाटतं की तुमचं रिजेक्शन व्हायला नको, त्याच्यामुळे तुम्हाला ते वेळ देतात। पण काही मुद्दे असे असतात की ज्यावर किती वेळ दिला तरी ते बदलू शकत नाही। फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये मेजर मिस्टेक, मायनर मिस्टेक हा एक प्रकार असतो। त्यामध्ये तुम्ही जर एखाद्या अप्रेंटिसमध्ये सिलेक्शन घेतलं असेल, तुमच्याकडे अप्रेंटिस सर्टिफिकेट व्हॅलिड नाही आहे किंवा त्या एक्झाम फॉर्म भरण्याच्या डेटच्या आधीचं डेट नाही, त्याच्यानंतरचं असेल तर चालणार नाही, हे सिरियस आहे। फॉर एक्झाम्पल, तुमचं आउटसोर्सिंगचं असेल, तुमचं अप्रेंटिसचं असेल, ज्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असते, ते सर्टिफिकेट तुमचे फॉर्म सबमिशनची जी लास्ट डेट असते त्याच्या आधीचं पाहिजे। ते तुम्ही नंतरचं काढाल तर तुम्हाला ते रिजेक्शन देतील, 100% रिजेक्शन देतील। पण तो एखादं नॉन क्रिमिनल आहे, एखादं WR सर्टिफिकेट आहे किंवा महिला आरक्षण सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट, ते जर तुम्ही लेट दिलं तर कदाचित चालू शकते, कदाचित ती रिस्क तुमची आहे। प्रत्येक डॉक्युमेंट हे फॉर्म सबमिशनच्या आधीचंच पाहिजे माझ्या माहितीनुसार किंवा नियमानुसार असंच असते। परंतु आता ते कुठे तुम्हाला शिथिलता देतात ते आता वेळेवर DVवर कळेल। म्हणजे एवढी मोठी रिस्क कशालाच घ्यायची ना, आपण आधीच डॉक्युमेंट काढून ठेवायचे, ठीक आहे। तर त्यामध्ये अप्रेंटिसचं सर्टिफिकेट असेल, तुमचं ITIचं सर्टिफिकेट असेल, हे जे आहे हे तुमचं फॉर्म सबमिशनच्या आधीचेच पाहिजे। ते जर तुमचं लेट असेल आणि तुम्ही फॉर्म सबमिट केलं आणि नंतर आता सर्टिफिकेट काढलं असेल किंवा तुम्हाला मिळालं असेल तर ते चालणार नाही, ठीक आहे। आणि दुसरं असं जे सर्टिफिकेट तुम्हाला मी सांगितले होते
त्यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही रहिवासी आहे महाराष्ट्राचे, हे तुमचं 10 वर्ष 5 वर्ष कधीचंही चालेल, आधीचं सुद्धा चालेल. डोमेसाईल ऑर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी एकच सर्टिफिकेट आहे, ते सुद्धा तुम्हाला चालेल नॅशनॅलिटी. ठीक आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष आधीचं सुद्धा चालेल, ते करंट काढलंच पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, काही कॅटेगरी अशा आहेत त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागते, ओबीसी फॉर एक्झाम्पल ओबीसी वगैरे, तर ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे नसलं तरी चालेल. तुम्ही DVमध्ये त्यांना सांगू शकता की मी पुढच्या काही दिवसामध्ये सबमिट करेल. ठीक आहे. तुम्हाला ते DV झाल्यानंतर जेव्हा तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन किंवा तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट सांगतात, तेव्हा तुम्हाला मेडिकलसुद्धा करावं लागते CS कडे जाऊन किंवा शल्यचिकित्सकाकडे जाऊन, तेव्हा तुम्हाला ते व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करायला सांगतात. त्यांचं टोकन तुम्हाला तिथे द्यायचं असते, म्हणजे फॉर्म याच्यामध्ये सबमिट करायचं असते महाट्रान्सफरमध्ये. तुम्हाला ते कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 4 महिने सहज देतात. ठीक आहे. त्याच्यामुळे व्हॅलिडिटीचं टेन्शन घ्यायचं नाही, व्हॅलिडिटी नंतर दिली तरी चालेल, असेल तर फारच चांगलं. त्यानंतर TC और बोर्ड सर्टिफिकेट, 10वीची बोर्ड सर्टिफिकेट किंवा TC हे अतिशय आवश्यक आहे. 10वीची मार्कशीट आवश्यक आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट नसेल तर TC चालेल, TC नसेल तर बोर्ड सर्टिफिकेट चालेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा TCचा प्रॉब्लेम आहे. TC यासाठी लागत असते कारण की त्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ असते, डेट ऑफ बर्थसाठी ते TC मागतात, बाकी कुठलंच कारण नसते. ते नसेल तर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट चालेल. ठीक आहे. 10वीची मार्कशीट तर कंपल्सरीच आहे. त्यानंतर मराठी लँग्वेज सर्टिफिकेटचा बऱ्याच जणांचा घोळ आहे. तुम्ही जिथे यस केलं असेल, नो केलं असेल, त्यांनी काही फरक पडत नाही. तर ठीक आहे, तुम्हाला जर 10वीमध्ये तुमचं मराठी असेल किंवा 12वीमध्ये मराठी असेल, जर 12वी केलं असेल तरच तुम्हाला मराठी सर्टिफिकेटची गरज नाही. जर नसेल तर तुम्हाला मराठी सर्टिफिकेट तुमच्या जवळच्या शाळेच्या प्रिन्सिपलकडून किंवा महाविद्यालयाच्या प्रिन्सिपलकडून तुम्ही काढू शकता फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे मराठी लँग्वेजचं खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही, त्यासाठी ते वेळ देतात. जे सर्टिफिकेट तुम्ही वेळेवर काढू शकता 2-4 दिवसामध्ये, त्यासाठी ते वेळ देतात. पण तो ॲप्रेंटिस सर्टिफिकेट आहे, आउटसोर्सिंगचं सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला वेळेवर तर चालत नाही, हे तुम्हाला आधीचंच पाहिजे फॉर्म सबमिशनच्या आधीचं. ठीक आहे. बाकी NCL असेल म्हणजे नॉन क्रिमिनल असेल किंवा वुमन रिझर्वेशन असेल, ते सर्टिफिकेट तुम्हाला आधीचेच पाहिजे. पण आता त्यांनी वेळ दिला तर ठीक, नाही तर तुम्ही रिजेक्शनमध्ये येऊ शकता. ठीक आहे. नियमानुसार जे आहे ते लागत असते तुम्हाला. आणि WR सर्टिफिकेट काही कॅटेगरीलाच लागते, सगळ्यांना लागत नाही. नॉर्मली तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला WR सर्टिफिकेटची गरज पडत नाही, हा नियम आहे. पण आता वेळेवर ते काय करतात माहीत नाही, त्याच्यामुळे असेल तुम्हाला काढता येत असेल तर अजूनही काढून घ्या. तुमचं सिलेक्शन जर वुमन रिझर्वेशनमध्ये झालं असेल तर महिलांनी. अशा विद्यार्थ्यांचं अप्रेंटिस आणि आउटसोर्सिंगमुळे जर मार्क कमी जरी आले तरी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे आउटसोर्सिंगचं सर्टिफिकेटसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. TBS सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट हे करंट इयरचं पाहिजे असते, म्हणजे मागच्या वर्षीचं पाहिजे असते. मार्च 2025पर्यंत व्हॅलिड असलं तरी चालेल. ठीक आहे. EWS आणि नॉन क्रिमिनल हे करंट इयरचं पाहिजे. करंट इयरचं म्हणजे मार्च 2025पर्यंत व्हॅलिड असलं तरी चालेल, त्याच्या पुढचं नसलं तर चालेल, कारण त्याच्या आधी तुम्ही फॉर्म भरलेला आहे. हे डॉक्युमेंट महत्त्वाचे आहे. मायनर मिस्टेकमध्ये बघा, तुमचं अल्फाबेटिकल मिस्टेक, तुमच्या नावात मिस्टेक, तुमच्या वडिलांच्या नावात मिस्टेक, किंवा तुमच्या मार्कामध्ये 2-4 मार्क इकडे तिकडे झालं असेल, सर्टिफिकेटवर तुम्ही चेंज केलं असेल. फॉर एक्झाम्पल तुमचं पासआउट काहीतरी जून 2021चं असेल, तुम्ही टाकलं असेल ऑक्टोबर 2021चं असेल, ते चालून जाते, त्याला काही फरक पडत नाही. त्यासाठी एक ॲफिडेविट करून घ्यायचं, सेतू कार्यालयातून किंवा तहसील कार्यालयातून एक ॲफिडेविट करून घ्यायचं, शपथपत्र करायचं, पण तेवढंच करायचं. आणि ते तुम्ही DBच्या वेळेस घेऊन जायचं की आमचं अल्फाबेटिकली असं चुकलेलं आहे, किंवा काय कोणत्या डॉक्युमेंटमध्ये काही अल्फाबेटिकली चुकलं असेल तर तुम्ही तसं करू शकता. ठीक आहे. हे झालं मायनर मिस्टेक, याच्यामुळे रिजेक्शन होत नाही, तुम्हाला ते वेळ देतात. मेजर मिस्टेकमध्ये तुमचं ITI लेट झालेलं आहे किंवा अप्रेंटिस लेट झालेलं आहे आणि तुम्ही अप्रेंटिस टाकून दिलं, अप्रेंटिस महावितरणचं आहे, महाजनकोचं आहे, रेल्वेचं आहे, तरी तुम्ही अप्रेंटिस टाकून गेलं, हे झाली मेजर मिस्टेक. यात तुमचं रिजेक्शन होते. महाट्रान्सकोचे अप्रेंटिस पाहिजे. आउटसोर्सिंग पण महापारेषणचं नाही आहे, दुसरा आहे, तर तुमचं रिजेक्शन होईल, तुम्हाला महापारेषणचंच आउटसोर्सिंग लागेल. तर हे काही मुद्दे मित्रांनो. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल DVबद्दल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड, तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर सुद्धा मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल, किंवा त्यावर आणखी एक सेपरेट व्हिडिओ घेईल. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 15 ते 30 दरम्यान होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे तसं तुम्ही तयारीत राहा. त्यानंतर महावितरण विद्युत सहायक रिझल्ट एक्झाम झालेली आहे. एक्झाम बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची खूप चांगली गेलेली आहे. त्याचं कटऑफसुद्धा आपण ॲनालिसिस करून तो आपल्या म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओवर टाकलेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतं, परत तेच कमेंट करत असतात विद्यार्थी मित्र, कारण की त्यांनी व्हिडिओ बघितलेला नसतो. त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर सबस्क्राईब करा. परंतु तुमच्या फायद्यासाठी, तुमच्याकडनं व्हिडिओ मिस व्हायला नको आणि तुमच्याकडनं माहिती मिस व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. महावितरणचा जो रिझल्ट आहे तो डिले होणार आहे, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. भरपूर डिले होणार आहे, साधारण जूनच्या एंडिंगच्या नंतर त्याची अपेक्षा आहे. मी असं म्हणणार नाही की जून एंडिंगमध्ये रिझल्ट लागेल, परंतु जुलैमध्ये सुद्धा जाऊ शकते किंवा ऑगस्टमध्ये सुद्धा रिझल्ट होऊ शकतो. रिझल्ट हा ते लेटेस्ट करतात, त्याच्यामध्ये पोस्ट खूप जास्त आहे महावितरणमध्ये आणि वेटिंग लिस्टची शक्यता आहे, परंतु वेटिंग लिस्ट ते सध्या लावणार नाही महावितरणच्या पॉलिसीनुसार. आधी ते 5300ची लिस्ट लावतील मेरिट लिस्ट, त्यानंतर 1-2 महिन्यानंतर DV झाल्यानंतर
ते वेटिंग लिस्ट लावते. मग त्याच्या डॉक्युमेंटसाठी सुद्धा रेडी असा. तुमचे जे महावितरणचे विद्यार्थी आहे, स्पेशली वायरमॅनचे विद्यार्थी आता फर्स्ट टाईम अटेम्प्ट करताय, महाट्रान्सको त्यांना अटेम्प्ट करता आली नाही, तर महावितरणमध्ये तुम्हाला चांगले तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित तिथे लावून ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रिसेंटली आपण 2-3 दिवसाआधी आपला टेक्निकल फाउंडेशन बॅच म्हणजे IT इलेक्ट्रिशियन वायरमॅनची फाउंडेशन बॅचचं अनाउन्समेंट केलेलं आहे. 15 जून नंतर त्याचे ॲडमिशन सुरू होतील. ठीक आहे. तर त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एन्क्वायरी आलेली आहे फाउंडेशन बॅचसाठी. ती बॅच तुम्हाला महावितरण, महापारेषण, तुमचं रेल्वेज वगैरे टेक्निशियन, ALP सगळ्या ठिकाणी तुम्हाला कामात पडेल किंवा कुठले DRDO असेल, MIDC असेल किंवा आणखी काही, तर त्या रिलेटेड तुम्हाला ती बॅच कामात पडेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा ALP रेल्वेसाठी सुद्धा मला इन्क्वायरी आली आहे. ते ALPसाठी नॉनटेकचा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे आणि प्लस टेक्निकलचा कोर्स इलेक्ट्रिशियनसाठी, वायरमॅनसाठी आपण पुढच्या काही दिवसामध्ये 15 तारखेला सुरू करणार आहे. तुम्ही इच्छित असाल तर मला मेसेज करा, WhatsApp करा आणि इनबॉक्समध्ये किंवा टेक्स्ट मेसेज करू शकता. त्यावर मी रिप्लाय देईल. त्यानंतर मी तुमच्याशी बोलेल. तुम्हाला जर समाधानकारक वाटलं तरच ती बॅच जॉईन करू शकता, परंतु शक्यतो डेटच्या आधी जॉईन करा. आणि बाकी उपकेंद्र सहाय्यक महावितरण आहे तर त्याच्या भरतीबद्दल अजूनपर्यंत कुठलंही पॉझिटिव्ह अपडेट नाही आहे. ते जर अपडेट आलं तर मी तुम्हाला नक्की अपडेट देईल. आपण इन्फॉर्मेशन वरचेवर विद्यार्थ्यांसाठी काढतच राहतो. मागच्या 2-3 वर्षापासून आपण टेस्ट करतो आहे. जर माझ्याकडे स्ट्रॉंग अपडेट आला आणि शक्यता भरपूर आहे, असं नाही की शक्यता नाही आहे, शक्यता आहे, फक्त काही इंटरनल इश्यूज आहे त्याच्यामुळे ती भरती लेट होत आहे. पुढच्या 1-2-4 महिन्यामध्ये सुद्धा त्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे महाजन कोड टेक्निशियन 3 याचासुद्धा रिझल्ट पेंडिंग आहे. एक्झाम रिसेंटली झालेली आहे मे महिन्यामध्ये. त्याचा रिझल्टसुद्धा जून एंडिंगला अपेक्षित आहे, कारण की महाजन कोड थोडंसं व्यवस्थित आहे यांच्यापेक्षा, महावितरण, महापारेषणपेक्षा त्याचा रिझल्ट वेळेवर लागण्याची शक्यता आहे. परंतु त्यामध्ये CSRचा इश्यू आहे. CSRचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. CSRचं अजूनपर्यंत फायनलच झालेलं नाही आहे. ते पुढच्या 8-15 दिवसामध्ये किंवा या महिन्याच्या एंडिंगमध्ये फायनलाइज होऊ शकतं. त्यानंतरच त्याचा रिझल्ट लागेल. त्याच्यामुळे तो रिझल्ट जुलैमध्ये लागेल असं आपण अपेक्षा करू शकतो. जूनमध्ये शक्यता मला थोडी कमी वाटते. ठीक आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी महाजनकोची वाट बघत आहेत त्यांनी जुलैमध्ये त्याचा रिझल्ट येण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार तुमचं डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं रेडी ठेवा आणि त्याचा कट ऑफ हा भरपूर जास्त हाय जाणार आहे. आपण ऑलरेडी कट ऑफ दिलेला आहे. तो त्यामध्ये असं लक्षात येते, मला जो फीडबॅक आतापर्यंत आलेला आहे त्यानुसार तो कट ऑफ आणखी पुढे जाण्याची शक्यता आहे किंवा हाय जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुमचं बाकी प्रिपरेशन सुरू ठेवा. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला माहिती द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तुमचे जे प्रश्न असतात त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न वारंवार करत असतो, जेणेकरून तुमचं समाधान झालं पाहिजे. कारण इंडिव्हिज्युअली मी समाधान करू शकत नाही, त्यामुळे व्हिडिओवर मी जास्तीत जास्त प्रश्न घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.